एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. उन्हाळा सुरू झाला की वेध लागतात ते म्हणजे वाळवणाच्या पदार्थांचे. आज आपण बनवणार आहोत दुप्पट तिप्पट फुलणारे आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे साबुदाणा बटाटा पळी पापड. तर इथे आपल्याला रात्रभर साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. तर आधी साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला 1 इंच पाणी वर येईल अशा पद्धतीने आपल्याला इथे साबुदाणा भिजवायचा आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, तर 1 किलोसाठी 1 किलो बटाटे घ्यायचेत. तर आता इथे आपल्याला पुढची तयारी करायची आहे. तर इथे आपण लाल मिरची वापरणार आहोत. तर इथे असा मिरचीचे देठ काढून घ्यायचेत आणि मिक्सरला हे बारीक करून घ्यायचे. जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स असतील ते वापरले तरीही चालतील, पण लाल मिरचीने कसं ठसका थोडा कमी होतो, हिरव्या मिरचीने ठसका जास्त होतो, म्हणून आपल्याला इथे लाल मिरची घ्यायची आहे. तर इथे मीठ आणि मिरची इथे काढून घेतली आहे. तर आता बटाट्याचे सालं काढून घ्यायचे. तर बटाट्याचे सालं काढून झाले की आता आपल्याला हे किसून घ्यायचे. तर इथे जरा जाडसर किसणी वापरायची, जास्त बारीक किसणी वापरायची नाही, म्हणजे बारीक किस निघेल अशी वापरायची नाही. काय होतं, ज्यावेळेस आपण साबुदाणा शिजवतो नंतर बटाट्याचं किस त्याच्यामध्ये घालतो ना, त्यावेळेस तो बटाटा पटकन शिजला जातो. असं जाड किस असेल तर तो व्यवस्थित शिजला जातो, नंतर तळल्यावर पण तो व्यवस्थित दिसतो, म्हणून जाड किसणीनेच इथे बटाटा किसून घ्यायचा आहे. तर आता कढईमध्ये सगळा किस काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता पाणी घालायचं आहे आणि हा किस एकदा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, म्हणजे याच्यातला स्टार्च पूर्ण निघून जाईल, म्हणजे किस असा काळा पडणार नाही. तर आता साबुदाणे पण मोकळे करून घ्यायचे. तर आता इथे आपल्याला जेवढा साबुदाणा घेतला होता त्याच्या 5 पट पाणी आपल्याला घ्यायचं आहे. तर आता यामध्ये आपल्याला मीठ आणि मिरची घालून घ्यायची. आता किस पण छान इथे तयार झाला आहे. आता इथे आपल्याला पाण्याला उकळी आली की यामध्ये आता साबुदाणा घालायचा आहे. आणि कधी पण आपल्याला उकळीच्या आधी मीठ मिरची घालून घ्यायची, म्हणजे तळताना ठसका थोडा कमी होतो. आता यामध्ये आता इथे साबुदाणा घालून घ्यायचा आहे आणि इथे लगेच आपल्याला बटाट्याचा किस घालायचा नाही, साबुदाणा आधी शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे 70% इथे साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे. तर इथे आता आपण साबुदाणा शिजवून घेऊया. तर बघा इथे फुललाय साबुदाणा, म्हणजे आता इथे साबुदाणा शिजायला लागलाय. अशी खळखळून उकळी येऊ द्यायची. आत्ता ह्या स्टेजला आपल्याला बटाट्याचा किस घालायचा आहे. आणि आता हे मिक्स करून आपल्याला बटाटाचा शिजवून घ्यायचा आहे. तर जास्त पण शिजवायचा नाही, तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. काय होतं, खाली लागण्याची शक्यता असते, सतत असं हलवत राहायचं आहे. तर आता इथे बटाटा पण छान शिजला आहे. तर तुम्ही बघा असं मिश्रण तयार झालं की आता इथे उन्हामध्ये प्लास्टिकचा कागद अंथरून त्याच्यावरती आता इथे पापड घालून घ्यायचे. तर हे जास्त मोठे पण नसावं किंवा छोटे पण नाही, असं मध्यम साईजनीच हे घालून घ्यायचे. तर बघा आता इथे सगळे पापड इथे आपण घालून घेतले. आता आपल्याला हे 2 ते 3 दिवस उन्हात वाळून घ्यायचं आहे. तर आता इथे पहिल्या दिवशी संध्याकाळी उलटून घ्यायच्या. तर दुसऱ्या दिवशी बघा अशा पद्धतीने झाल्यात. तर आता ह्या पूर्ण आपण वाळवून घेऊया. तर तयार झाल्यात इथे आपल्या साबुदाणा आणि बटाटा पळी पापड. आता आपल्याला तळून बघायचं आहे. तर कढईमध्ये तेल घालून घेते. तेल चांगलं गरम झालं की आता इथे आपण पापड तळून बघूया. तर बघा रंग पण किती छान आला आहे आणि त्याच्यामधला बटाट्याचा किस पण असा दिसून येतोय. तर बटाटा जास्त शिजला की त्याचा गाळ होतो, मग असं बटाट्याचा किस असं सेपरेट दिसत नाही. त्याच्यामुळं बटाटा शिजवताना थोडा कमी शिजवायचा, म्हणजे आपण वेफर्स किंवा बटाट्याचा किस शिजवतो ना त्याच प्रमाणात शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे असं पापड्या तळल्या की अशा पद्धतीने बटाट्याचा किस त्याच्यामध्ये दिसून येतो. तर तयार झाल्या आता आपली साबुदाणा बटाटा पळी पापड.
तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.